हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू करा, शिवसेना तालुका प्रमुख नरेंद्र नरड यांची मागणी। महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब हे गडचिरोली दौऱ्यावर असताना शिवसेना जनसंपर्क कार्यालय ब्रह्मपुरी इथं भेट देऊन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला। त्यावेळी साहेबांचे ब्रह्मपुरी शहरात प्रथम आगमनानिमित्त शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला। तसेच ब्रह्मपुरी शहरातील आरोग्य समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। त्यात ब्रह्मपुरी शहराला उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी ब्रह्मपुरी तालुक्याच्या वतीने विविध निवेदन सुद्धा देण्यात आले। ब्रह्मपुरी शहर हे रुग्णालयासाठी सुप्रसिद्ध असं शहर आहे। या शहरात कुर्जा हे गाव नगर परिषद अंतर्गत मोडत असल्याने त्यांना आरोग्य सेवा मिळविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय शिवाय दुसरा पर्याय नाही। आज कुर्जा हुडकी, वाल्मिक नगर, समता कॉलनी, टिळक नगर या भागात एकही दवाखाना नसल्यामुळे नाहक प्रभागातील लोकांना त्रास सहन करावा लागतोय। जर त्या प्रभागात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू झाल्यास कित्येक लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो। म्हणून लवकरात लवकर तेथील दवाखान्यास मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच शहरात किमान 200 किलोमीटर पासून रुग्ण आपल्या उपचारासाठी ब्रह्मपुरी शहरात दाखल होतात। आज ब्रह्मपुरी हे नागपूर नंतर हॉस्पिटलचं हब झालेलं आहे। कित्येक गरजू आपल्या उपचारासाठी ब्रह्मपुरीमध्ये दाखल होतात, परंतु ब्रह्मपुरी शहरात तज्ञ डॉक्टर असून योजना समाविष्ट नसल्याने नाहक लोकांना नागपूर गाठावं लागतं। कित्येक लोक स्वतः कर्जबाजारी होऊन नाईलाजाने शस्त्रक्रिया करून घेतात। म्हणून ब्रह्मपुरी शहरातील व ग्रामीण भागातील रुग्णांना सरकारी योजनांचा फायदा मिळवण्यात यावा ही शिवसैनिकांकडून इच्छा आहे। म्हणून सर्व रुग्णालयात योजना लागू करावी ही मागणी सुद्धा आज करण्यात आली। त्यावेळी शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख महेंद्र चंदेल, सुरेंद्र भाऊ चंदेल, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय पारेटवार, शिवसेना तालुका प्रमुख नरेंद्र नरड, उपतालुका प्रमुख कवळू पिंपळकर, सूरज माकडे, आकाश शेंद्रे, युवासेना तालुका प्रमुख सचिन भैरव, आकाश ऋषी, लोकेश अंबादे, चेतन गुंजेकर तसेच सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मयूर देवगडे, तालुका प्रतिनिधी, ब्रह्मपुरी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.